मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. लाखाचे 8 दिवसाला 5 लाखाचे पेरूचे दिले नाही का, हा म्हणतो घरी खायला नाही. गरीब आहे मी, मॅगीवर दिवस चालू आहे. मैं गरीब हूँ. ऑफ सीझन चालू आहे. तर तन्मय तू तुझ्यासाठी काय घेतलंय? मी ना एक कोणाची बॉटल घेतली. Excuse me, just wait. I take it for Red Bull for our 90s. We just enjoy. Welcome to Villa. Welcome to Lonavala. आपल्याला तिकडं तन्मय हे नको घेऊ, मी तुला एकदम सोपे भाषेत सांगतो. इकडे त्याला बोलतोय आपण हे घेऊ. अरे घे ना. तर आपण आता शॉपिंग केलेली होती, तर त्याचं बिलिंग आहे. म्हणजे कसं परत कोणी म्हणायला नको पैशांमध्ये घेतले गेले हॅऱ्याने. या पोराने खूप घोटाळे केले. या बिलाचा फोटो आपण ग्रुपवर टाकून देऊ. ते डमकुडं ठेवलं. डमकुडं आहे, दम आज सांगतो. माझ्याकडे आहे. तर बघू आता बिल झाल्यानंतर. A few moments later. लावडा गाडी होय क्या तू घे माग, मी घेतो. तू घे माग. काय घे माग. गाडी घे माग. काहीतरी आता हा मला म्हणतोय गाडी शिकवायचा टाइम आहे का, हा स्वतः 12 वाजता आला, ते योग्य आहे का? हमारे इधर ऐसा ही. नाही होत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हाय हॅलो हॅलो. तुम्ही दोन फिक्स आहे. आता आम्ही निघतोय इकडनं आणि पुण्याला चाललोय आणि विल्याला चाललोय फिरण्यासाठी. तर एक गाडी पुढे आहे आणि एक डिझायर आणि सेलेरिओ आणलेली आहे आणि एक पुढे गेलेली आहे. तर आता नारळ बिरळ फोडून निघतोय इकडनं. कोण फोडतंय? ते बघा आताच नारळ फोडलंय आणि आम्ही निघालो इकडनं. कुणा स्टेलाला सांभाळतोय, कामाचा माणूस आहे एकदम. आणि इकडनं निघतोय आता लगेच. हा काय रे, काय बघायचं? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रसाद दादाच्या नवीन ब्लॉग मध्ये. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण सध्या तर निघालोय. प्रसाद दादाने उशीर केला, जाऊ जातात ते त्यांचा ब्लॉग आहे म्हणून मी त्यांना काय बोलत. बरं आता भेटू डायरेक्ट. आता आम्ही पेट्रोल टाकू, तसं आम्ही पुढे कंटिन्यू करू. तो बरं घरचे व्हायचं गेले रे मला लवकर बोलून, तरी मी बाय बाय. असंच प्रेम देत राहा. सबस्क्राईब करा चॅनलला. प्रसाद काटे म्हणून युट्यूबला चॅनल आहे, लवकर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. काय करतो? आणि आता आम्ही पेट्रोल पंपावर आलेलो आहे. बघा डिझेल टाकतो. एक पेट्रोल पंपावर डिझेल टाकणार आहे आम्ही. आमची गाडी CNG होती पण टाकी काढून ठेवली कारण की गाड्यांना कॅमेरा बसत नव्हता आमच्याच याच्यामध्ये, त्याच्यामुळे CNGचं हे काढून टाकलं. आणि तुम्ही बघू शकता प्रसाद काटे आता टाकी फुल करणार डायरेक्ट. पेटी बॅग डायरेक्ट टाकी फुल होणार. नुसत्या टाक्या फुला होणार. मागं लगेच आपली अजून सेलेरिओ आहे. काही बडवे पुढे पळून गेले, पण काय आता आयुष्यात मित्राच असे भेटले, सगळे साथ सोडून जातात. 12चे साथ सोडून पुढे चालली, अख्खी दुनियात साथ सोडून पुढे चालली. टाकी फुल करायची का? मग अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की फर्स्ट ऑफ ऑल एवढं असं सो सॉरी. जस्ट इमॅजिन की नाही बोलू शकत मी काही. चुप, बिलकुल चुप. ब्लॉग चालू झालाय. आमची टेला पळाली होते. आता आम्ही भरलंय डिझेल. डायरेक्ट टाक्या फुल का. प्रसाद काठेने इथं टाक्या फुल केल्या दोन्ही पण गाड्यांच्या. डायरेक्टर फोटोग्राफी करून टाकली. आणि तुम्ही बघू शकता बाहेर आल्यावर अजून ग्लो येतो चेहऱ्यावर. मध्ये अंधार पण असू शकतो त्यामुळे ग्लो नव्हता. तर तू सर्व काय म्हणणार? हा तुषार आहे. मला वाटलं कॅश दे. आणि मी संदेश माले. जस्ट इमॅजिन करा मी संदेश काय फुकट एकाच्या बी दम नाही का यांनी व्हिडिओ काढावं घरी पाठव असं का? ए मी एक ग्रुप बनवतो नटकट संदेश. नाही रे, काय बोलते याच्या गावाचे लोक याला.
संधूबाळ संदेश काय म्हणतो होता? हरी केटरर. कॉन्टॅक्ट नंबर 8412 नाही रे 84 नाही जाऊ दे कॅन्सल. 8421 नाही येत. थोडा मसाला भारी मसाला कमी. आधीच्या ट्रिपला सगळ्या मसाला ओतून दिलाय पगली. तुम्ही पण या. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे चाकणला आणि आता जवळपास 30 किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे. आपण चाललेलो आहे आता सगळ्यात पहिले गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि मग त्यानंतर इकडे फिरलो तर फिरू आणि त्यानंतर जायचं आपल्याला एकविरा आईच्या इकडे आणि मग तिकडनं आपल्याला जायचं आहे विलाला. ते बघा सकाळचे 6 वाजले आणि पूर्ण म्हणजे रात्रभर पूर्ण ट्रॅव्हल केलं आहे. गाडी चालवली आणि मध्ये थांबलो पण होतो भरपूर वेळा. नाश्ता केला, मस्त मॅगी वगैरे बनवून खाल्ली, मजा आली एकदम. आता बघू दर्शनाला किती गर्दी आहे काय आहे ते आता तिकडं जाऊन कळेलच आपल्याला. गणपती बाप्पाच्या इथे किती गर्दी आहे. तर आज मंगळवार आहे, गर्दी तर असेल असं वाटतंय. तर बघू पुढे जाऊन. बघा पूर्ण रात्रभर गाडी चालवली आहे. आता पण तसे फ्रेश. हे बघा स्टेला आमची काय करते. स्टेला 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 त्यालाची झोप नाही होईल. स्टेला झोपली ते बघा फायनली आता पुण्यात पोहोचलेलो आहे. मंदिर इकडनं आहे 5-1 किलोमीटर आणि हायवेच्या कडेला थांबलेलो होतो. या साईडला नाशिक आहे, या साईडला पुणे आहे आणि आता पुण्याला चाललेलो आहे दगडूशेठ गणपतीच्या इकडे. आता दर्शन घेऊ. सगळ्यात आधी फ्रेश होऊ कुठेतरी थांबू हॉटेलला आणि त्यानंतर मग दर्शन घ्यायचं आहे. दर्शन झाल्याच्या नंतर मग बघू पुढचा प्लॅन फिक्स नाही अजून, कळवलंच तुम्हाला. ते बघा समोर बघा इंडियाचा केवढा मोठा फ्लॅग लावलेला आहे आणि आम्ही आलेलो आहे मंगळवार पेठ या ठिकाणी. म्हणजे आता दगडूशेठ गणपती हे जवळपास 1 किलोमीटर दूर आहे मंदिर. हा बघा समोर शनिवार वाडा दिसतोय, केवढा मोठा आहे शनिवार वाडा. जर लवकर चालू होणार असेल तर आपण इकडं पण जाणार आहे. एकदम प्राचीन वास्तू आहे. अरे ते गेट बीट पाय. आहे का तू? हे बघा हा शनिवार वाडा होता आणि तर समोरून लेफ्टला जे दिसतंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. फायनली वी आर ॲट आवर डेस्टिनेशन. तर बाप्पाचं आधी सगळ्यात आधी आपण गाडीतून वरच्यावर दर्शन घेऊ आणि मग त्यानंतर आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये. हे बघा हे मंदिर आहे समोर, हुतात्मा चौक या ठिकाणी. हे माझ्या बच्चू. हे बघा गणपती बाप्पा
मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती टेंब्या उठे इथं स्टेला तो स्टेला पण आलेली दगडूशेठच्या गणपती बाप्पाचं दर्शनाला. आता चाललेलं आहे मंदिराकडे, गाडी वगैरे पार्क केली आहे रस्त्याच्या कडेला आणि आता मंदिरात दर्शन घेऊ. मित्रांनो आम्ही उतरलो आहो आता इकडं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ. सगळे चहा प्यायला थांबले आहे आणि दर्शन झालंय बाप्पाचं, एकदम छान दर्शन झालं. गर्दी पण खूप कमी होती आणि मेन म्हणजे आरती भेटली आम्हाला सकाळची आणि आरती झाल्या झाल्या दर्शन घेतलं आणि आता निघतोय इकडनं चहा वगैरे नाश्ता करून आणि पुढच्या प्लेसवर जायचं आहे तर तिकडे जाऊन दाखवतो आता कुठे चाललंय. असंच प्रेम राहू दे, असंच फॉलो करा सबस्क्राईब करा. दिना तुला काही जमत नाही हा, नुसता गणगण करीतो, काही मेमरीच स्लो आहे तुझी. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? बुरा लगा. देखा आपने लापरवाही का नतीजा. ते बघा हे मेन समाधी मंदिर आहे, श्री सद्गुरू शंकर महाराज यांचं समाधी मठ आहे आणि हा बाहेरचा ॲम्बियन्स. तर अशी एंट्री आहे, पाय वगैरे वॉश करून मग मध्ये जायचं. ते बघा आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता महाप्रसाद घेण्यासाठी आलेलो आहे. दर्शन खूप चांगले झाले आणि खूप म्हणजे असं शांततेत गर्दी वगैरे काही नव्हती. तर आता महाप्रसाद घेतो आणि त्यानंतर बाकीचे काही जण बाहेर थांबलेले त्यांना मध्ये पाठवतो. त्यांची फेवरेट खिचडी होती. सुलुलुलू. मित्रांनो पुढच्या वेळेस सगळी काशी करेल यांच्यासोबत, मॅनेजमेंटवाल्या माणसांसोबत नाही येणार मी. लय वाईट लोक आहे त्याच्यात तो एक यांचा माणूस कुठं झोपलाय काय माहिती. किती लांब आहे?
अंतर सांग. हा विला आहे इकडे पाहून खाली झोप. येस. या बा 1 मिनिट. हे जे तू चिनाल धंदे करतो ना याच्या त्याच्या मागून, त्याच्यामुळे तुझ्या आसपासून पुढे जात नाही. मला जायचं बी नाही. फायर टुडुम जुडुम टॅड्याव. वाईट लोक भाई. ग्यारह मुल्कों के पुलिस भी मुझे ढूंढ रही है. ते बघा आमचं बाळ झोपलेलं आहे. रात्रभर माझ्यासोबत जागं होतं गाडीत आणि आता कुठं त्याला एकदम गाढ झोप लागली. आता आम्ही पुण्यामध्ये आहे. तर गाडी चालवतोय मी. बोलू नंतर. करून घेईल ना ते. नको ना, थांब ना, गप ना, मी बोलतो पण. ते बघा फायनली आम्ही पुण्याच्या बाहेर निघालेलो आहे आणि हा नॅशनल हायवे जो जातो लोणावळ्याकडे. तर आजूबाजूला बघू शकता भरपूर मोठमोठे बिल्डिंग आहे आणि या सगळ्या IT कंपन्या आहे पुण्यातल्या. तर हायवे वगैरे एकदम भारी आहे. गर्दी पण खूप कमी लागली आणि आता आपण चाललेलो आहे लोणावळ्याला विलाकडे.